सोलापूर शहरात बनावट बांधकाम परवान्यांचे मोठे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आले असून सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामावर धडकपाडका मोहीम सुरू करण्यात आली आहे। महापालिकेकडे बनावट बांधकाम परवान्यांच्या एकूण 96 प्रकरणाची नोंद समोर आली आहे। यातील अनेक बांधकामाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 35 बांधकामे कोणत्याही परिस्थितीत नियमित होऊ शकत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे या बांधकामावर थेट पाडकामाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याच अनुषंगाने बुधवारी शुक्रवार पेठ परिसरातील वैरागकर हाइट्स या इमारतीवर महापालिकेने पुढील कारवाई केली। संबंधित इमारतीमधील अनधिकृत गाळ्यांचे पाडकाम करण्यात आले। सकाळपासूनच महापालिकेचे अतिक्रमण विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जेडोड पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे सोलापूर शहरातील इतर अनधिकृत बांधकामधारकांचेही धाबे दणाणले आहेत। बनावट परवान्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बांधकामावर पुढील काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे।